कोणतंही क्षेत्र असो, आता कोणत्याच क्षेत्रामध्ये महिला मागे राहिलेल्या नाही आहे असं आजवर आपण अभिमानाने सांगत आलो। हा अभिमान बाळगत असताना महिलांच्या बाबतीत प्रत्येकाच्या मनामध्ये एक आदराची भावना राहिलेली आहे। कारण अनेक क्षेत्र असे आहे की ज्या क्षेत्रांमध्ये महिला सहजरित्या काम करू शकत नाही आहे, महिला त्या ठिकाणी काम करत असताना पुरुषाची बरोबरी करू शकत नाही आहे असं आजवर आपण बघितलेलं आहे। मात्र नाशिकमध्ये एक घटना घडली आहे आणि ही घटना या सगळ्याला अपवाद ठरली आहे। तशी ही घटना अभिमानाची नाही आहे तर निश्चितपणे धक्कादायक आहे। नेमकी ही घटना काय आहे, या घटनेत असं नेमकं काय घडलंय की ज्यामुळे महिलांच्या बाबत आपण ज्या बाबी अभिमानाने सांगत आलो ह्या बाबी सांगत असताना इथे मात्र महिलांचा हा सगळा प्रकार, हे सगळं कृत्य जे आहे ते महिलांना शर्मेनं मान खाली घालायला लावणारं आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे, नाशिकमध्ये असं काय घडलंय, हे सगळं आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर। नमस्कार, मी लक्ष्मण घाटोळ, माझा सहकारी व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह मी आपलं न्यूज 18 लोकमतच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्वागत करतो। घटना आहे गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीनंतरच्या दुसऱ्या दिवशीची, अर्थात 7 सप्टेंबरच्या पहाटेची। 7 सप्टेंबरला नाशिकच्या 112 कॉलवरती, ज्यावर हेल्पलाईन नंबर ज्याला आपण म्हणतो त्या 112 हेल्पलाईनवरती एक फोन आला आणि त्या फोनवरती जो संदेश होता तो होता की नाशिक रोड परिसरामध्ये, अर्थात नाशिक पुणे महामार्गावरती एका ट्रक चालकाचा हा फोन होता आणि त्या ट्रक चालकानं 112वर कॉल करत सांगितलं की नाशिकच्या या भागामध्ये मला अडवण्यात आलं, एक रिक्षा आली आणि त्या रिक्षातनं 4-5 पुरुष हे समोर आले, त्यांनी माझ्या ट्रकला रिक्षा आडवी लावली आणि माझ्या गळ्यावरती कोयते लावले, चाकू लावले आणि माझ्याकडनं 1100 रुपये जे आहे ते त्यांनी उकळले, माझ्याकडनं हे पैशाची रक्कम घेऊन ते पुढे गेले, अशा स्वरूपाची तक्रार एका परप्रांतीय ड्रायव्हरनं 112वर कॉल करून केली। आणि ह्या 112च्या कॉलनंतर लगेचच नाशिक पोलिसांच्या एका टीमला हा 112च्या कॉलवर आलेली तक्रार पास झाली। आणि हे नेमकं काय होतं यामध्ये मी काही नावं जाणीवपूर्वक घेणार आहे, कारण या पोलिसांनी अतिशय ताकदीनं आणि मोठ्या जिद्दीनं ही घटना उघडकीस आणलेली आहे। त्यामुळे या लोकांचं मी नाव का घेतो हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे। मात्र यावेळेला नेमकं काय घडलं, घटनेची वेळ होती साधारणतः 3:30 वाजेची पहाटेच्या दरम्यान। यावेळेला नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील पेट्रोलिंग मोबाईल यांना 112चा कॉल गेला, जो आपण यापूर्वी सांगितला। सिन्नर फाट्याच्या पुढे रोडवर रिक्षातून 4 ते 5 इसमांनी ट्रकला अडवून त्यांच्याकडे असलेले 1100 रुपये लुटलं असं त्यांना सांगितलं। आणि त्यानंतर केतन कोकाटे, सिन्नर फाटा बीट मार्शल, वृंदावन गीते, सिन्नर फाटा बीट मार्शल, जालिंदर बच्चे, CR मोबाईल आणि महिला पोलीस अंमलदार अर्चना सोनवणे आणि कविता गायकवाड या टीमने तातडीनं या परिसरामध्ये रवाना झाले। आणि या परिसरामध्ये गेल्यानंतर त्यांना एक धक्कादायक बाब समोर आली। ही बाब अशी होती की ज्याने सर्वात पहिले 112वरती कॉल केला त्या व्यक्तीने ज्या पोलिसांना कॉल केलेला होता त्या व्यक्तीने ज्यावेळेला सांगितलं की रिक्षामधून आलेले काही लोक जे आहे ते आम्हाला अडवताय, आमच्याकडनं पैसे घेता। यानंतर ही सगळी टीम पुढे चालत गेली आणि एका चौकात गेल्यानंतर एका ट्रकवाल्यासोबत असाच प्रकार घडत असताना या टीमने 5 जणांना ताब्यात घेतलं। आणि ज्या वेळेला पोलिसांनी या 5 जणांना ताब्यात घेतलं त्यावेळेला यातले 3 जण त्या ठिकाणून फरार होण्यामध्ये यशस्वी झाले। मात्र जे 2 आरोपी पोलिसांनी या घटनेमध्ये पकडले, हे 2 आरोपी नेमके कोण होते, तर ते आरोपी होते 2 महिला। अर्थात आजवर आपण दरोडे असेल, चोऱ्या असेल अशा घटनांमध्ये पुरुष गुन्हेगारांना बघितले आहे, मात्र या घटनेमध्ये 2 महिला ही टोळी चालवत होत्या असं समोर आलेलं आहे। या 2 महिलांचं नाव नेमकं काय आहे, तर या 2 महिलांचं नाव आहे, पहिल्या महिलेचं नाव आहे कोमल सुरेश आढाव, वय वर्ष 23, आणि दुसरी जी महिला आहे निकिता विलास आव्हाड, वय वर्ष 29। या दोन्ही महिला मोलकरीण म्हणून काम करतात, घरकाम करतात आणि रात्रीच्या वेळेला मात्र या 2 महिला एक टोळी चालवतात। ही टोळी नेमकं काय करते तर हायवेवरती जाते, हायवेवरती जाणाऱ्या ट्रक चालकांना त्या ठिकाणी अडवते आणि त्यांच्या खिशामधले असलेली पैशाची रक्कम, त्यांच्या मोबाईलवरती, फोनवरती, पेटीएमवरती असलेली जी रक्कम आहे ती स्कॅनरच्या माध्यमातून त्यांच्याकडून काढून घेता, त्यांची लुटमार करता, अशा प्रकारची मोडस या सगळ्यांची होती। मात्र या घटनेमध्ये ज्या वेळेला 2 महिला आहे असं ज्या वेळेला पोलिसांच्या लक्षात आलं त्यावेळेला या तपासासाठी गेलेले पोलीस देखील चक्रावले, कारण या 2 महिलांनी पुरुषासारखे कपडे परिधान केलेले होते। या दोन्ही महिलांनी डोक्यावरती टोपी, अंगात टी-शर्ट, अंगावरती जीन्स पॅन्ट घातलेली होती, ज्यामुळे चोरी झाल्यानंतर देखील या लोकांना कळत नव्हतं की आपल्याला नेमकं कोणी लुटलंय। आणि त्यावेळेला हे लोक सांगत असायचे की आपल्याला 5 जण
एकत्रित आले, त्यांनी आपल्याला अडवलं, आपल्या खांद्यावरती कोयता लावला आणि आपली लुटमार केली, अशा प्रकारची माहिती पोलिसांना दिली जात होती। मात्र ज्यावेळेला या आरोपींना पकडलं त्यावेळेला मात्र यामध्ये 2 महिला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे आणि हीच बाब महिलांसाठी शर्मेनं मान खाली घालायला लावणारी आहे। कारण आपण आजवर प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहे, प्रत्येक क्षेत्रात महिला आता पुढे येत आहे असं आपण अभिमानाने सांगतो। मात्र ह्या घटनेमुळे हाच अभिमानाला कुठेतरी गालबोट लागले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या घटनेमध्ये मी यापूर्वी सांगितलं की पोलिसांचं कौतुक का, तर घटना घडली होती 7 तारखेच्या पहाटे 3:30 वाजता आणि 6 तारखेला होतं गणेश विसर्जन। गणेश विसर्जनाची मिरवणूक शहरामध्ये सुरू होती। 24 तासाचा बंदोबस्त या पोलिसांनी केलेला होता। मात्र 24 तासाचा बंदोबस्त केल्यानंतर देखील थकवा आलेल्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेला त्यांना 112 वरती कॉल आला त्यावेळेला या पोलिसांनी कुठलीही टाळमटाळ न करता तातडीनं पोलीस बंदोबस्त संपल्यानंतर, गणेश उत्सवाचा बंदोबस्त संपल्यानंतर तातडीनं घटनास्थळाकडे रवाना होत या घटनेची उकल केली। ज्यावेळेला या पहिल्या तक्रारदाराने फोन केला त्यावेळेला ही टीम रवाना झाली आणि ज्यावेळेला त्या ठिकाणी ही टीम पोहोचली त्यावेळेला या टोळीकडनं इतर लोकांची लूट होत असल्याचं त्या ठिकाणी जागेवरती आरोपींना अटक केली। म्हणजे त्याच ठिकाणी चोरी होत होती, ज्या ठिकाणी त्या दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला जात होता, लूटमार करण्याचा प्रयत्न केला जात होता, त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट हे सगळं घटना करताना या आरोपींना या पोलिसांच्या पथकानं ताब्यात घेतलं आणि अटक केली। त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामध्ये 2 महिला समोर आल्यामुळे या घटनांमध्ये चोरीच्या घटना असेल, दरोड्याच्या घटना असेल आणि अशा लुटमारीच्या घटनांमध्ये आता महिलाही मागे राहिल्या नाही का असा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आता या प्रकरणामध्ये पोलिसांकडनं फरार असलेल्या 3 आरोपींचा शोध घेतला जातोय। हे 3 आरोपी देखील पोलिसांना निष्पन्न झालेले आहे, त्यांचे नावं देखील पोलिसांनी डिटेक्ट केलेले आहे आणि त्यांचा जो शोध आहे तो देखील पोलिसांकडनं घेतला जातोय। या सगळ्या घटनेमध्ये प्रवीण सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या टीमने या प्रकरणाचा सगळा उलगडा जो आहे तो आता करायला सुरुवात केलेली आहे। या महिलांचं रेकॉर्ड काढलं जातं आहे आणि जी माहिती पोलीस सूत्रांकडनं आपल्याला मिळते त्या माहितीनुसार या महिला सराईत आहेत। त्यांनी केवळ अशा स्वरूपाची एकच चोरी केली आहे, एकच लुटमार केली आहे असं नाही, तर यापूर्वी देखील या महिलांनी या परिसरामध्ये अशा प्रकारच्या लुटमारीच्या अनेक घटना, अनेक प्रकार केल्याचं आता पोलीस तपासात हळूहळू समोर येत आहे। आणि इतकंच नाही तर या 2 महिला केवळ या टीममध्ये, या गँगमध्ये सहभागी नाही आहे, तर या 2 महिला ज्या आहे आव्हाड आणि आढाव नावाच्या या सगळ्या प्रकरणातल्या मास्टर माइंड आहे आणि याच या प्रकारच्या टोळ्या चालवतात। मग यामध्ये काही रिक्षा चालक असतील, या भागातले गुन्हेगार असतील, त्यांना सोबत घ्यायचं आणि या महिला त्यांचं नेतृत्व करतात आणि या परिसरामध्ये चोऱ्या, हाणामाऱ्या, लुटमार अशा प्रकारच्या घटना ज्या आहे त्या घडवून आणतात। अशी सगळी माहिती जी आहे ती आता पोलिसांकडनं प्राप्त होतीये। सध्या या दोन्ही महिला पोलिसांच्या ताब्यात आहे, तर उर्वरित 3 जण जे आहे ते फरार झालेले आहे, पोलीस त्यांचा शोध घेत आहे। त्यामुळे आता या घटनेमध्ये पोलिसांना या 2 महिलांच्या तपासामध्ये समोर काय येतं हे बघणं महत्त्वाचं असेल। मात्र घटना हीच आहे की आता चोरी, लुटमारी, दरोडे अशा घटनांमध्ये केवळ पुरुषच चोर असतात किंवा पोलीसच दरोडेखोर असतात, पुरुषच लुटमार करणारे असतात असं नाही, तर यामध्ये आता महिला देखील मागे राहिलेल्या नाही आहे। महिला देखील लुटमार करणाऱ्या टोळीचं नेतृत्व करू शकता हे या घटनेमुळे सिद्ध झालंय। व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह मी लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।